सर्व 12 भूगोल वर्गातील विद्यार्थ्यांचे मी प्रथमतः या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज आपण पुनर्रचित अभ्यासक्रमामधील पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया याचा आपण सविस्तर आढावा पाठीमागील व्हिडिओ क्रमांक 21 मध्ये सुद्धा पाहिलेला होता। त्यामध्ये सुद्धा आपण उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक पाहिले होते। तर ज्या पद्धतीने प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये उत्पादित होणारा जो कच्चा माल जे आहे त्याच्यावर प्रक्रिया करून आपण जो तयार पक्का माल करतो तो करीत असताना उद्योगधंदा कुठे स्थापन करावयाचा आहे त्याची स्थान निश्चिती करीत असताना उद्योजकाला अनेक प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, सामाजिक घटक किंवा त्याचबरोबर राजकीय आणि इतर घटकांचाही त्या ठिकाणी प्रकर्षाने अभ्यास करावा लागतो आणि मगच खऱ्या अर्थाने उद्योगधंद्याचं स्थान निश्चित करता येतं। हे तितकंच महत्त्वाचं आहे। तर आज आपण व्हिडिओ क्रमांक 22 मध्ये उपघटक उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय व इतर घटक याचा सविस्तर आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आता इथं पहा, आपल्याला त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक एक फ्लो चार्ट दिलेला आहे। या चार्टमध्ये आता सांगितल्या पद्धतीनं आपण गेल्या तासाला प्राकृतिक घटक पाहिले। त्याच्यामध्ये कच्चा माल, हवामान, पाणी पुरवठा, जमीन आणि वीज पुरवठा या 5 उपमुद्द्यांचा त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे उद्योगधंद्याच्या स्थाननिश्चितीवर परिणाम होत असताना आपल्याला आढळून येतो। त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे आर्थिक किंवा सामाजिक घटक म्हणतो, म्हणजे हे निसर्गाशी निगडीत आहेत आणि हे मानवाच्या उत्पादनावर किंवा त्या ठिकाणी किंवा समाजावर आणि एकंदरीत त्या आर्थिक घटकावर अवलंबून आहेत। त्यानंतर हे राजकीय घटक येतात, त्यानंतर हे इतर घटक म्हणून त्याचा समावेश केला जातो। आता पहा, या ठिकाणी आपल्याला आर्थिक घटक प्रथमतः त्या ठिकाणी सविस्तरपणे अभ्यास करायचे आहेत। त्याच्यामध्ये कामगार पुरवठा, वाहतूक पुरवठा, बाजारपेठ सान्निध्य आणि भांडवल पुरवठा इत्यादी 5 घटकांचा त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे। आता पहा, हेच मुद्दे मी परत स्वतंत्रपणे घेतलेले आहेत। उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे आर्थिक व सामाजिक घटक, त्याच्यामध्ये आर्थिक घटक येतात कामगार किंवा मजूर पुरवठा, वाहतूक सुविधा, बाजारपेठ सान्निध्य आणि भांडवल। त्यातला पहिला जो मुद्दा आहे, आता त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जे आहे मजूर किंवा कामगार पुरवठा। एक लक्षात घ्या, उद्योगधंद्याची स्थान निश्चिती झाली की त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणताही उद्योगधंदा असू द्या, कारण उद्योग म्हटलं की कच्च्या मालावर प्रक्रिया करणे आणि त्याच्यापासून पक्का माल तयार करणे। कच्च्याचं रूपांतरण पक्क्यात करत असताना अनेक प्रकारच्या मजुरांची गरज असते। लक्षात घ्या, मजूर हे 2 प्रकारामध्ये असतात। इथं दिले बघा, उद्योगधंद्याच्या गरजेनुसार कामगारांची किंवा मनुष्यबळाची गरज असते। तर याच्यामध्ये बघा, कोणताही आता उदाहरणार्थ प्रक्रिया उद्योग म्हटलं की प्रक्रिया करत असताना अवजड यंत्रसामुग्रीवर किंवा त्या ठिकाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी माल नेणं किंवा स्वयंचलित यंत्रणेवर त्या ठिकाणी देखरेख करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या उद्योगामध्ये किंवा कारखान्यामध्ये असतात आणि त्याच्यासाठी 2 प्रकारचा मजूर वर्ग
किंवा काही ठिकाणी 3 प्रकारचे मजूर वर्ग आवश्यक असतात. कुठले? कुशल आणि अर्धकुशल किंवा काही अकुशलही आपण म्हणतो. कुशल म्हणजे तंत्रज्ञ, की जेणेकरून त्याला तंत्राचं ज्ञान अवगत आहे आणि अशाच मजुरांची त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. अर्धकुशल म्हणजे त्याला 50% त्या तंत्राची माहिती आहे आणि इतर गोष्टी त्याला माहीत असतात, त्याला अर्धकुशल म्हणतात. आणि अकुशल म्हणजे त्याला त्या तंत्राचं ज्ञान नसतं, परंतु जे काय ओझड वस्तू वाहून न्यायचे असतील त्याचं मात्र त्याला ज्ञान चांगलं असतं, म्हणून त्याला अकुशल म्हणतो. असे 3 प्रकारचे मजूर वर्ग जे आहेत ते त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत आणि हे असल्याशिवाय उद्योगधंदा स्थापन करता येत नाही किंवा जर स्थापन केला तर त्याच्यावर प्रक्रिया करता येत नाही. हा मजूर वर्ग किंवा कामगार पुरवठा हा असलाच पाहिजे, तरच उद्योगधंदा चांगल्या रीतीने चालू राहतो. आता हे मजूर वर्ग काय त्या परिसरामध्ये उपलब्धच असतात असा भाग नाही, तर ते काही अंतरावर असतात. मग त्या अंतरावर येत असताना त्याला वेळ लागते. त्या मजुरांना त्याची गुणवत्ताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यांना वेळेवर त्या ठिकाणी समाधानकारक वेतन दिलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या मजुरांची उपलब्धता उद्योगधंद्याच्या उभारणीमध्ये किंवा उभारणीनंतर प्रत्यक्ष उत्पादन काढण्यामध्ये त्याचा फार मोठा वाटा आहे. आता यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे हे उद्योगामध्ये मजूर लागतात, तर बांधकाम विभाग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इमारती, मग शासकीय इमारती असतील किंवा उड्डाणपुलं असतील किंवा एखादं धरण बांधायचं असेल, बांधकाम विभाग अनेक प्रकारचे, किंवा रस्ते मार्ग टाकायचे असतील किंवा लोहमार्ग टाकायचे असतील, तर एक ना अनेक प्रकारचं बांधकाम विभाग जे आहे, बांधकामामध्ये अनेक प्रकारची कामं येतात किंवा खाजगीसुद्धा बघा, किंवा अगदीच कुठला तुमचा कारखाना उभा करायचा असेल आणि त्या कारखान्याची उभारणी करत असतानासुद्धा तुम्हाला मजूर पुरवठा हा मोठ्या प्रमाणामध्ये लागतो. म्हणजे दुसरा आहे खाण उद्योग. खाण उद्योगामध्ये तर लागतो, कारण खाणीतून खनिजं बाहेर काढण्यासाठी कुशल कारागीर, अकुशल कारागीर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गरजेचा असतो. कापड उद्योग. आता कापड उद्योगामध्ये सुद्धा बघा, म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर कापसापासून त्या ठिकाणी तलम वस्त्र निर्माण करण्यासाठी दर्जेदार धागा अगोदर तयार करावा लागतो, किंवा अगदीच कापसापासून सरकी वेगळी करणे किंवा सरकी वेगळी केलेला कापूस जे आहे तो समान किंवा सलग याच्यामध्ये लावणे, किंवा त्याचा जर ब्राईटनेस किंवा पांढरा शुभ्रपणा आणण्यासाठी आणखी त्याच्यामध्ये शुद्धीकरणाच्या प्रक्रिया करणे, अशा अनेक कामासाठी अर्धकुशल मजुरांची सुद्धा गरज असते. किंवा आता उद्योग आणखी कुठले येतात, तर अन्न प्रक्रिया उद्योग, दागिने तयार करणे, हिऱ्यानं पैलू पाडणे, या प्रकारचे सुद्धा त्या ठिकाणी काही कुशल कारागीर. आता याच्यामध्ये अर्धकुशल कारागीर म्हणून उल्लेख केलेला आहे आणि याच्यामध्ये कुशल कारागीर. अन्न प्रक्रिया म्हटलं की त्या ठिकाणी विशिष्ट जी अन्न प्रक्रिया आपण करतो ती दीर्घकाळ टिकलं पाहिजे, कारण नाशवंत कच्चा माल असतो, पण त्याच्यापासून तयार केलेला पक्का माल जे आहे त्याचा कालावधीही त्या ठिकाणी कशा प्रकारे तुम्ही तयार केलेला आहे त्यावरही त्या ठिकाणी त्याचं कालावधी अवलंबून असतो. किंवा दागिने तयार करणे. आता दागिने तर वास्तविक पाहता दागिने तयार करत असताना त्याच्या विशिष्ट अशा डिझाईन महत्त्वाच्या आहेत. आज बाजारामध्ये कुठल्या प्रकारच्या डिझाईन्स ग्राहकांना अपेक्षित असतात किंवा आपण तयार केलेला माल जो आहे तो त्यांना पसंत पडला पाहिजे, त्याच्यासाठी कुशल कारागिराची. किंवा हिऱ्यांना पैलू पाडणे. हिरे आज बाजारामध्ये कुठल्या प्रकारचे आज विकले जातात, ज्याला मागणी आहे असाच माल त्या ठिकाणी उत्पादित केला पाहिजे. अशा प्रकारे आपण मजूर पुरवठासुद्धा महत्त्वाचा आहे असं सांगता येईल. दुसरा आर्थिक घटक सांगता येईल की वाहतूक सुविधा. आता एक लक्षात घ्या, वाहतूक सुविधा हा तर घटक इतर घटकाच्या तुलनेनं कितीतरी पटीनं महत्त्वाचा आहे. एक लक्षात घ्या, कुठलाही प्रक्रिया उद्योग म्हटलं की त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या जिथं उद्योगधंदा आपण स्थापन करतो तिथं सर्वच घटक त्या ठिकाणी उपलब्ध असतात असं काही माग नाही. कारण उद्योगासाठी लागणारा कच्चा माल आयात करणे किंवा उत्पादित पक्का माल निर्यात करणे हा जो भाग आहे, किंवा कामगार वर्ग जे आहे सभोवतालच्या प्रदेशामधून कामगार वर्ग दररोजचं दैनिक स्थलांतर असतं त्यांचं, तो कारखान्यापर्यंत ये जा करत असतो.
म्हणजे एक ना अनेक प्रकारच्या किंवा बाजारपेठेची त्यांचा चांगला संबंध असतो. ज्यावेळेस आपण दर्जेदार उत्पादन घेतो, ते दर्जेदार उत्पादन मागणीनुसार पुरवठा करायचं म्हटलं तर वाहतूक किंवा थोडक्यात आपण त्याला सांगता येईल की पक्के रस्ते असले पाहिजेत, सखल सुपीक मैदानी प्रदेश असला पाहिजे, सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा, मग रस्ते असतील, लोहमार्ग असतील, जलमार्ग असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतूक मार्गांचा सर्वांगीण विकास असेल तरच आणि तरच त्या ठिकाणी काय होतो, उद्योगधंदा वाढीस लागतो. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, उद्योग स्थापनेत वाहतुकीची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्याचं काम काय तर कच्चा माल आयात करणे आणि तयार पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी वाहतुकीवर होणारा खर्च जर जेवढा उद्योजक कमीत कमी करत असेल, लक्षात घ्या, उद्योगधंद्याचं स्थानिकीकरण साधं सोपं काम नाही. कारण अगदी साखर उद्योग जर तुम्ही लक्षात घेतला तर साखर उद्योगधंदे हे ऊस उत्पादक प्रदेशात का स्थापन करतात, तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही 100 किलो ऊस वाहून आणता त्यावेळेस त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्यामधून 10 ते 11 किलो, फार तर फार 12 ते 13 किलोपर्यंत साखर तयार होते. कारण ऊसामधील शर्करेचं प्रमाण किती आहे, 11%, 12%, फार तर फार 13%. याचा अर्थ काय, 100 किलोतून तुमचं 12 किलो साखर तयार झाली, उरलेला तुमचा जवळजवळ 88 किलो अनावश्यक वाहतूक आहे. आणि ह्या अनावश्यक वाहतुकीवरचा होणारा खर्च जे आहे कमीत कमी कसा करायचा, तर जिथं ऊस उत्पादन होतंय त्याच प्रदेशामध्ये साखर कारखाने उभा करायचे. मग बाजारपेठेला तुम्ही उर्वरित 12 किलो साखर वाहून नेऊ शकता, याच्यावर फारसा काय वाहतुकीवर खर्च होत नाही. म्हणून त्या ठिकाणी असे उद्योगधंदे स्थापन करतात. आणि वाहतूक जेवढे कमीत कमी करता येईल तेवढं त्या ठिकाणी उद्योगधंदे हे वाढीस लागतात. कमी काळामध्ये प्रगतीपथावर त्या ठिकाणी उद्योगधंदे जातात. म्हणून इथे सांगितले बघा, वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. लक्षात घ्या, म्हणजे आता सांगितल्या पद्धतीनं आर्थिक अंतर का म्हटलेलं आहे, तर त्या प्रत्येक किलोमीटर मागे त्या ठिकाणी त्या उद्योजकाला पैसे मोजावे लागतात. लक्षात घ्या, मला वाटतं आपल्या ह्याच्या पूर्वीसुद्धा तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं. साखर कारखान्यामध्ये ज्यावेळेस ऊस वाहून आणला जातो त्यावेळेस शेतकऱ्याला त्याचे पैसे मोजावे लागत नाहीत, तर उद्योजकाला, कारखानदाराला त्या ठिकाणी काय करावं लागतात, त्या ऊसतोड करणारे जे मजूर वर्ग जे आहेत किंवा कोण वाहून आणणारा मग ट्रक मालक असेल किंवा त्या ठिकाणी गाडी मालक असेल, त्या मालकाला त्या ठिकाणी किती किलोमीटरवरून ऊस वाहून आणला त्यावर त्याला त्याचे पैसे मोजावे लागतात. म्हणून त्या ठिकाणी तुमच्या प्रत्यक्ष दर किलो साखरेमागे त्या ठिकाणी त्याचा चार्ज किंवा प्रोडक्शन कॉस्ट लावली जाते. प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे लक्षात घ्या, म्हणून वाहतूक खर्च हा तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून जड आणि अवजड किंवा नाशवंत कच्चा माल जे आहे किंवा पक्का माल हे अंतर जास्त, खर्च जास्त. म्हणजेच एक लक्षात घ्या, जेवढा अंतर जास्त तेवढं उत्पादन खर्च जास्त, जेवढा अंतर कमी तेवढा उत्पादन खर्च कमी, आणि तेवढंच त्या ठिकाणी त्या उद्योजकाला उत्पादन जे आहे किंवा उद्योगधंदा फायदेशीर ठरतो. इथं उदाहरण बघा, दगडी कोळसा. आता विशेषतः बघा, लोहपोलाद उद्योगधंदे हे विशेषतः दगडी कोळशाच्या खाणीजवळ का स्थापन करतात. एक उदाहरण द्यायचं जर झालं इथं, तर बघा, ज्या वेळेस तुम्ही 1 टन अशुद्ध पोलादावर, अशुद्ध लोह खनिजावर प्रक्रिया करायची म्हटलं तर तुम्हाला त्या 1 टन अशुद्ध लोह खनिज वितळण्यासाठी तुम्हाला 2 टन दगडी कोळसा जाळावा लागतो. लक्षात घ्या. म्हणून विशेषतः मग त्याच्यातून त्या ठिकाणी तुमच्या लोहपोलाद कुठल्या प्रकारचा आहे त्यानुसार त्याच्यातून मग 50 किलो, 40 किलो, 70 किलो तुमचं त्या ठिकाणी पोलाद तयार होतं. कधी 2 टन दगडी कोळसा जाळल्यानंतर किंवा त्याच्यापासून उष्णता दिल्यानंतर. लक्षात आलं. म्हणून विशेषतः लोहपोलाद उद्योगधंदे हे दगडी कोळशाच्या खाणीजवळच स्थापन केले जातात. आणि मग उत्पादित जो तुमचं पोलाद जे आहे, समजा 100 किलो वाहून आणलं आणि त्याच्यातून तुमचं 50 किलो पोलाद तयार झालं, म्हणजे प्युअर शुद्ध पोलाद वाहतूक करण्यासाठी फारसा त्या ठिकाणी खर्च येत नाही. परंतु त्याच्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी लागणारा दगडी कोळसा जे आहे 50 किलो कुठे आणि 2 टन म्हणजे 1 टन
अशुद्ध लोह खनिजावर प्रक्रिया करण्यासाठी 2 टन म्हणजे 2 टन वाहतुकीवर होणारा खर्च हा जास्त आहे, परंतु 50 किलो वाहतुकीवर होणारा खर्च कमी आहे. म्हणून त्या ठिकाणी असे उद्योगधंदे स्थापन करत असताना वाहतुकीचाही तितकाच प्रकर्षाने विचार करावा लागतो. आता एक लक्षात घ्या, टिकाऊ व हलका कच्चा माल हा दूर अंतर किंवा कमी किफायतशीर असतात. म्हणजे आता उदाहरण घ्या, टिकाऊ किंवा हलका कच्चा माल जे आपण म्हणतो, आता उदाहरणार्थ सुती वस्त्र उद्योग, ते काय नाशवंत नसतात, ते फार काळ टिकून राहतात, तसंच राहतात, ते काय खराब होत नाही. म्हणून असे उद्योगधंदे जे आहेत ते त्या ठिकाणी कुठेही स्थापन केले जातात. विशेषतः जिथं बाजारपेठ उपलब्ध आहे ना, तिथंच त्या ठिकाणी स्थापन केले जातं. काही वेळेस ते जलमार्गाद्वारे आणता येतात. म्हणजे जलमार्ग हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे आणि असे उद्योग हे बंदरालगत किंवा जलमार्गालगत स्थापन केले जातात. उदाहरण इथं दिलेलं कापड उद्योग किंवा लगद्याचे लाकूड प्रक्रिया उद्योग. जसं की आपण घरामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर तयार करतो ना, त्या लगद्यापासून किंवा लाकडाच्या लगद्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे वेगवेगळे आपल्याला आज फर्निचरसाठी घरामध्ये वेगवेगळ्या फर्निचरसाठी लागणारं प्लायवूड जे असेल, सनमायका असतील, त्या ज्या आहेत तिथं बाजारपेठेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी स्थापन करू शकता. कापड उद्योगधंदे हे विशेषतः बाजारपेठेमध्ये, जसं बाजारामध्ये ज्या कापडाला मागणी आहे त्याच कपड्याचं उत्पादन करण्याच्या उद्देशाने ते काय केले जातात, तर बाजारपेठेच्या ठिकाणीच त्या ठिकाणी स्थापन केले जातात. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बघा, बाजारपेठ सान्निध्य. आत्ताच सांगितलं की सुतीवस्त्र उद्योगाचं किंवा इतर उद्योगसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येतात, तर आर्थिक घटकामध्ये बाजारपेठ उद्योगधंद्यामध्ये महत्त्वाचे 3 घटक आहेत किंवा 3 प्रदेश आहेत किंवा तुम्ही 3 ठिकाणी कारखाना उभा करू शकता. एक तर कच्च्या मालाच्या ठिकाणी, एक तर त्या ठिकाणी तुम्ही बाजारपेठेच्या ठिकाणी किंवा त्या मध्यवर्ती अंतर लक्षात घेऊन तुम्ही त्या ठिकाणी किंवा जिथं अनुकूल हवामान असेल अशा ठिकाणी तुम्ही स्थापन करू शकता. आता बाजारपेठ सान्निध्य का महत्त्वाचं आहे, एक लक्षात घ्या, तुम्ही कारखान्यामध्ये उत्पादन करणारा जो भाग आहे तो फक्त उत्पादनच किती टन आपण उत्पादन काढलं हे याच्यापेक्षा त्या ठिकाणी तुम्हाला बाजारपेठ चांगल्या प्रकारची दर्जेदार किंवा चांगल्या दरामध्ये तुम्हाला तो माल विकता आला पाहिजे आणि असं बाजारपेठ त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असली पाहिजे. उत्पादित मालास बाजारपेठ ही आवश्यक आहे, कारण ग्राहकांना वस्तूचा पुरवठा करता येतो. जसं की आता आपण पहिल्या मुद्द्याला सांगितलं की ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करता आला पाहिजे. उद्योजकाला ग्राहकाची मागणी काय आहे आणि तेच त्या ठिकाणी मागणीनुसार पुरवठा जर करायचं म्हटलं तर कमी अंतरामध्ये ती बाजारपेठ उपलब्ध असली पाहिजे. पुढे सांगितले बघा, उत्पादित वस्तूंचे त्वरित वितरण करण्यासाठी बाजारपेठ नजीक असणं हे आवश्यक आहे. जसे की बघा उदाहरणार्थ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा पालेभाज्या असतील किंवा फळ प्रक्रिया उद्योग म्हणतो आपण. म्हणजे काही उत्पादनं जे आहेत कारखान्यामध्ये तुम्ही जे उत्पादन जे घेता ते कसे असतात, तर फार ते एक दिवस 2 दिवस त्याचा ठराविक कालावधी असतो. त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट दिलेली असते बघा. एक्सपायरी डेट म्हणजे ती खराब होते, त्या दिवसापर्यंतच तुम्ही ते वापरलं पाहिजे. तुम्ही जर समजा आज डेअरीमधून दूध आणलं असेल तर त्याच्यावरसुद्धा बघा मॅन्युफॅक्चरिंग डेट असते आणि एक्सपायरी डेट असते. दूध कसं आहे तर नाशवंत. तसंच त्या ठिकाणी इतर उत्पादनंसुद्धा अन्न प्रक्रिया उद्योग जे आहेत ते ठराविक दिवसापर्यंतच, मग त्या दुधापासून बनवलेलं लोणी, दही, चक्का, जाम, म्हणजे इतर उत्पादनं जी आहेत ती उत्पादनं त्या ठिकाणी फार काळ टिकत नसतात. त्यामुळे ते कमी अंतरावर त्या ठिकाणी ती वाहून नेता येतात. अशा ठिकाणी त्याचं स्थान निश्चित करता येतं. म्हणून हे उद्योगधंदे बाजारपेठेच्या नजीकच स्थापन केले जातात, कारण त्याच्याबरोबर वाहतूक खर्चही कमी झाला पाहिजे आणि ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू उपलब्ध झाली पाहिजेत. आता तुम्ही दुकानामध्ये जर गेला, एका दुकानामध्ये समजा 50 किलोला वस्तू आहे आणि एका दुकानामध्ये तुम्हाला तीच वस्तू त्या ठिकाणी 40 रुपयाला मिळत असेल, तर तुम्ही 40 रुपयाची वस्तू घेणार, 50 रुपयाची घेणार नाही. दोन्ही माल सामान सारखाच आहे. त्यामुळं त्या उत्पादनावर होणारा खर्च वाचवायचा जर असेल तर त्या ठिकाणी तो कमी वाहतूक केली पाहिजे. आता हे उत्पादन कुठली, तर नाशवंत, अन्न प्रक्रिया उद्योग, काच उद्योग, ग्राहकाभिमुख उद्योग. म्हणजे ग्राहकांना जी
गरज आहे त्याचंच उत्पादन घेता आलं पाहिजे. ग्राहकाची काय मागणी आहे, आज ग्राहकांना त्या ठिकाणी बेकरीज उत्पादन कुठली मागतात ग्राहक, तर त्याचंच उत्पादन त्या ठिकाणी तुमच्या उद्योगामध्ये झालं पाहिजे. आणि असे उद्योग हे विशेषतः बाजारपेठेच्या जवळच स्थापन केले जाते. इथं उदाहरण दिलं बघा, बेकरी उद्योग आता सांगितल्या पद्धतीनं. समजा आज आपल्याला दररोजचेच वाढदिवस त्या ठिकाणी होतात, मग त्या ठिकाणी केक मागवले जातो. मग बेकरीमधून आज दररोज त्यांची मागणी असल्यामुळं कुठल्या प्रकारचा केक त्यांना मागणी जास्त असते त्याच प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. कारण तो सुद्धा त्या ठिकाणी नाशवंत माल आहे, तो फार काळ टिकत नाही, लगेच खराब होतो. फ्रीजमधून काढला की लगेच त्या ठिकाणी फार तर फार तुमचं 2-2.5 तास चालतो. म्हणजे तुम्ही नंतर घरी जाऊन तो फ्रीजमध्ये ठेवावा लागतो, लक्षात घ्या. किंवा तयार कपडे, आज बाजारात कुठल्या प्रकारची कपड्याची मागणी आहे त्यानुसार ते उत्पादन घेतले जातात. म्हणून ते उद्योग, कपड्याचे उद्योगसुद्धा बाजारपेठेजवळ स्थापन केले जातात. चौथा मुद्दा जे आहे ते भांडवल पुरवठा. आर्थिकमध्ये भांडवल पुरवठा फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे उद्योजकानं जमीन खरेदी करण्यापासून कारखान्यात तयार झालेला माल निर्यात करेपर्यंत अनेक कारणासाठी भांडवल हे लागतं. इथं दिले बघा, उद्योगाच्या स्थापनेसाठी भांडवल पुरवठा फार महत्त्वाचा आहे. कारण जमीन खरेदी करणे, इमारत उभारणे, तुम्ही जो कारखाना उभा करणार त्याची इमारत असेल, त्याच्यामध्ये यंत्र बसवायचे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य खरेदी करायचं असेल, गोडाऊन उभा करायचा असेल, समजा तयार झालेला माल कुठं स्टॉक करायचा तर त्याला गोडाऊनसुद्धा पाहिजे. त्यानंतर कामगार किंवा त्या कामगारासाठी राहण्याची सोय, अगदी दूर अंतरावर जर कामगार येत असेल तर त्या ठिकाणी त्याचा वाहतुकीवरच खर्च जास्त होतो किंवा त्याला कामावर यासाठी फार वेळ लागतो. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, मजुराच्या क्वार्टर्स असतात, त्या क्वार्टर्ससुद्धा तिथं उभं करावे लागतात. आणि त्याचबरोबर त्या मजुरांना वेतन दिलं पाहिजे, त्याच्या कामानुसार त्याला वेतनही देता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही तयार केलेला माल जे आहे त्याची बाहेर बाजारामध्ये, समाजामध्ये तुमची जाहिरात ही त्या ठिकाणी प्रकर्षाने जाहिरात करता आली पाहिजेत. या सर्वासाठी भांडवल हे मोठ्या प्रमाणामध्ये लागतं. जमीन खरेदी करण्यापासून ते तुमचा माल निर्यात करेपर्यंत किंवा प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचवण्यापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या कारणासाठी भांडवल लागतं. आणि हे भांडवल कुठं उपलब्ध होतं तर सरकारी अनुदान असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या बँका असतात, काही राष्ट्रीयकृत बँका असतात, काही खाजगी बँका असतात, काही शेअर बाजार्स असतात, परकीय चलन, अशा वित्तीय संस्थाकडून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तो भांडवल पुरवठा किंवा पतपुरवठा तुम्ही उपलब्ध करू शकता. जिथे उद्योग स्थापन करायचे आहेत तिथं भांडवल परतावा. आता एक भांडवल देत असताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी किंवा निमसरकारी किंवा शासकीय बँका ज्या आहेत त्यांना परताव्याची हमी असेल तरच तुम्हाला ते भांडवल किंवा लोन तुमचं सँक्शन कधी होतं तर तुम्ही त्यापूर्वी कुठल्या बँकेशी व्यवहार केलेला असेल किंवा त्यांचं NOC आणलेले असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी यापूर्वी छोटं मोठं कुठलं लोन घेतलं असेल आणि तुम्ही ते वेळेत फेडलं असेल तर लगेच तुमचं त्या ठिकाणी तात्काळ अगदीच 4 दिवसाच्या आत तुमचं लोन तुम्हाला सँक्शन होऊन त्या ठिकाणी तुमच्या खात्यावर रक्कम जमा होते. म्हणून अशा ठिकाणी ते भांडवल तर काय होतात तर आकर्षित होतात. आणि अशा प्रकारचे बँकिंग व्यवहार कुठं विशेषतः भारतामधील चतुर्थ जे मुख्य राज्य आहेत, उदाहरणार्थ मुंबई, दिल्ली किंवा राजधानी ठिकाणे जी आहेत, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, ही महत्त्वाची भारतातील प्रमुख शहरं जी आहेत किंवा त्याच्यातील काही उपनगरंसुद्धा बघा अशा प्रकारची भांडवल पुरवठा जे आहेत वेगवेगळ्या उद्योगांना सहाय्यक करणारे आणि मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगांना सहकार्य करून उद्योग वाढीस, विकासास लागणारे अशी काही प्रमुख शहरं आहेत. सद्यस्थितीत ग्रामीण भागामध्ये चांगल्या बँकिंग सुविधासुद्धा विस्तारामुळे उद्योग स्थापन होऊ लागलेले आहेत. आज जर आपण परिस्थिती पाहिली तर फक्त शहराला लागूनच काय असे उद्योगधंदे छोटे मोठे किंवा लघुउद्योग उभारले जातात असं नाही, तर आजच्या आधुनिक युगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित बेरोजगार लोक जे आहेत ते आपल्या गावामध्येच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं, कारण तिथं जागा हा फारसा खर्च करावा लागत नाही, जागा हा अगोदरच उपलब्ध असतो, जागा खरेदी करावी लागत नाही. आणि अशा ठिकाणी त्या ठिकाणी कमी जागेमध्ये चांगला प्लॅन्ट उभा केला जातो, चांगला प्लॅन्ट. मग त्या ठिकाणी तुमचं जलशुद्धीकरण असेल किंवा तुमचं अन्न प्रक्रिया किंवा डेअरी उत्पादनं असतील, अशी उत्पादनं त्या ठिकाणी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये सुद्धा उभारली जातात. आता यातला तिसरा किंवा आकडा आहे राजकीय घटक. जसं की तुमच्या
उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटक परिणाम करतात, तसंच आर्थिक घटक परिणाम करतात, त्याचबरोबर राजकीय घटकसुद्धा त्या ठिकाणी फार महत्त्वाचे आहेत. आता इथं शासकीय धोरण, आता एक लक्षात घ्या, उद्योगधंद्याच्या स्थापनेमध्ये शासनाचं धोरण अनुकूल असणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, कारण उद्योगधंदा स्थापन करत असताना अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपण फाईल परवानगीसाठी देतो बघा. म्हणजे आपल्या उद्योगाचं किंवा जो प्लॅन्ट आपण उभा करणार आहे, कुठलाही प्लॅन्ट असेल तुमचा, मग डेअरीचा असेल किंवा वेगळ्या बेकरी उत्पादनाचा असेल किंवा कुठलाही म्हणजे त्यामध्ये तुम्हाला अगोदर तुमच्याकडे जर पतपुरवठा उपलब्ध नसेल, भांडवल जर नसेल, तर तुम्हाला भांडवल उपलब्ध करण्यापासून किंवा अगदीच जमीन खरेदी करण्यापासून यंत्र खरेदी करण्यापासून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अगदीच उत्पादित माल निर्यात करेपर्यंत तुम्हाला सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं सहकार्य करत असतात. राजकीय दृष्टिकोन विचारात घेऊन शासनाकडून औद्योगिक धोरण हे निश्चित करता आलं पाहिजे. प्रादेशिक आर्थिक विषमता नियंत्रण, आर्थिक मागास प्रदेशाच्या विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन शासनाकडून अर्थसहाय्य करता येतं. आता सांगितल्या पद्धतीनं तुम्हाला तात्काळ लोन पास करून घ्यायचं असेल तर सरकारी धोरण अनुकूल बसलं पाहिजे, किंवा जमीन उपलब्ध करायची असेल, तुम्हाला त्या कारखान्यामध्ये लागणारं पाणी असेल शुद्धीकरणासाठी, किंवा वेगवेगळ्या प्रकारचं संदेशवहन सेवा सुविधा उपलब्ध करायची जर असेल तर शासकीय धोरण फार महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रदेशात उद्योग स्थापन करणाऱ्या उद्योजकांना शासन हे कर सवलत देतं, जसं की विपणन संबंधित सल्ला किंवा आयात निर्यातीबाबत सुविधासुद्धा प्रदान करतं. शासनाचं जर धोरण अनुकूल असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी, आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही शहरामध्ये जर एखादा उद्योगधंदा उभा केला तर तुमच्या वाहतुकीवर होणारा खर्च जे आहे त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो. तुमच्याकडे 100 टन माल आला असेल तर त्या 100 टन मालासाठी तुम्हाला दर टनेज मागे तुम्हाला 50 रुपये किंवा 100 रुपये खर्च येत असेल, तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर समजा उद्योगधंदा सुरू केला तर तुम्हाला फक्त टनेज मागं तुम्हाला 25 रुपयेच त्या ठिकाणी टॅक्स भरावा लागतो. म्हणजे वाहतुकीवर होणारा खर्च आहे, किंवा काही माल आयात करायचा असेल किंवा काही निर्यात करायचं जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सेवा कर किंवा टॅक्स भरावा लागतो, कर. आणि हा कर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला कमी प्रमाणामध्ये भरावा लागतो. म्हणून आज हल्ली विशेषतः काही उद्योजक जे आहेत, ज्या ठिकाणी ते त्या गावामध्ये राहतात त्याच गावामध्ये ते छोटे मोठे उद्योगधंदे स्थापन करण्यास प्रवृत्त झालेले आहेत. त्याचं कारण आहे की शासनाकडून कर सवलत मिळते त्यासाठी, आणि तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी लोन हे सँक्शन होतं, आणि तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी उद्योगधंदा स्थापन करण्यास परवानगीही लवकर मिळते. आणि जर तुम्ही शहरामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही उभा करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला 4 महिने वेटिंग करावं लागते, कारण लवकर लोन पास होत नाही आणि शासनाकडून परवानगीही लवकर मिळत नाही. काही वेळेस तुमची परवानगी नाकारलीही जाते, म्हणजे तुम्हाला तिथं उभा करण्यास बंदीही गाठली जाते. इथं दिलं आहे बघा, जे महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार वर्ग ड क्षेत्रात सुविधा उपलब्ध, उलट केंद्रीकरणामुळे प्रश्न किंवा विकेंद्रीकरणास प्राधान्य. म्हणजे केंद्रीकरण म्हणजे कसं, शहरामध्ये अनेक प्रकारचे उद्योग उभारलेले आहेत, परंतु खेड्यामध्ये त्याचं फारसा त्या ठिकाणी आपल्याला प्रभाव पाहावास मिळत नाहीत. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी जर असं उभा करत असाल तर त्या ठिकाणी त्याला प्राधान्य दिलं जातं, म्हणजे नवीन उद्योगास बंदी. आता इथं उदाहरण एक, किनारी प्रदेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश आहेत, अशा प्रकारचे आपलं शासकीय धोरणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बघा, सामाजिक घटकामधला राजकीय घटकामधला विशेष आर्थिक क्षेत्र. आता विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्ही बघा, उद्योगधंद्याच्या उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्राची किंवा प्रदेशाची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देतं. आता सांगितल्या पद्धतीने भारतात त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र असे म्हणतात. विशेष आर्थिक क्षेत्र हे विशेषत्वाने निश्चित केलेले भौगोलिक क्षेत्र आहे. आता याच्यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे कुठलं, तर खाजगी क्षेत्र असतं, सार्वजनिक क्षेत्र असतं. खाजगी म्हणजे स्वतःच्या मालकीचं, सार्वजनिक म्हणजे त्याच्यामध्ये सभासद असतात, आणि त्यांनी सार्वजनिक मग त्याच्यामध्ये वेगवेगळे भागीदारी जे असतात त्या सर्वांच्या मिळून, आणि याच्या संमिश्र प्रकारचं सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र असंही त्यामध्ये असतात. काही कारखाने तुम्ही साखर कारखाने जर पाहिले सार्वजनिकरित्याही असतात, तर काही खाजगी क्षेत्राचे बी असतात. अशा भागीदाराच्या विकसित केलेले जाऊ शकतात. यातूनच त्या ठिकाणी विशेष आर्थिक क्षेत्र जे आहे यातूनच निर्यातक्षम उत्पादनाच्या वाढीसाठी
विकास केला जातो. आता उदाहरण द्यायचं तर मुंबईमधील सांताक्रूज येथे सिप्झ हा जो भाग आहे तिथं सुद्धा त्या ठिकाणी विशेष आर्थिक क्षेत्र उभारण्यात आलेले आहे. आता दुसरा महत्त्वाचा एक भाग इतर घटक म्हणून त्याच्यामध्ये स्थान विभाजन. आता एक लक्षात घ्या, उद्योगधंदे स्थापन करत असताना उद्योग काही काही स्वतंत्रपणे त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्या टप्प्यांचं विभाजन केलं जातं. उदाहरणार्थ इथं द्यायचं झालं, काही उद्योगामध्ये उत्पादनाचे विविध टप्पे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी केले जातं. तुम्ही आता मुंबई किंवा पुणे महामार्गावर जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये काही मुंबईच्या शहराला लागून किंवा काही बाहेर उद्योगधंदे जे आहेत, उदाहरण तिथे भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल तयार करायचे उद्योग असतील किंवा मोटार वाहन निर्मिती करायचे उद्योग असतील, असे उद्योग जे आहेत त्या ठिकाणी स्वतंत्रपणे त्याची सुट्टे पार्टी एका ठिकाणी त्याची बॉडी तयार केली जाते. किंवा मोटार वाहन निर्मिती जर असेल तर त्याची चाशी जी आहे बॉडी म्हणजे लोखंडापासून, पोलाद उद्योग जे आहे त्या पोलाद उद्योगाला लागूनच त्या ठिकाणी असे त्याचे स्ट्रक्चर जे असतात, स्ट्रक्चर म्हणजे खाली टायर एका ठिकाणी त्याची तयार केली जातात, त्याची व्हील्स वेगवेगळ्या ठिकाणी तयार केले जातात आणि हे सगळं एकत्रित जोडण्याचं काम, इंजिन एका ठिकाणी तयार केलं जातं, हे सगळे एका ठिकाणी परत जोडण्याचं एक ठिकाणी चालू असतं. हे बाजारपेठेजवळ स्थिर असणं हे आवश्यक असतं. म्हणजे जशी बाजारपेठेत मागणी आहे त्यानुसार त्याचं उत्पादन किंवा प्रोडक्शन त्या ठिकाणी केलं जातं. विविध उत्पादन घटक हे वेगवेगळ्या टप्प्यावर विकसित करतात आणि अशा उद्योगांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो. आणि यामधला हा जो शेवटचा जो भाग आहे इतर घटकामधला उद्योगांचं केंद्रीकीकरण. आता सांगितल्या पद्धतीनं काही उद्योगधंदे जे आहेत विशिष्ट भागामध्येच अगदी 1-2 किलोमीटरच्या अंतरावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे त्या ठिकाणी केले जातात. स्वतंत्र त्यांची प्रक्रिया त्याच्यामध्ये चालू असते. आता त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर त्यामध्ये बघा, उद्योगाला लागणारे अनेक अनुकूल पार्श्वभूमीमुळे एखाद्या प्रदेशातच स्थापित होतात. या सुविधांचा आयात वापर करण्यासाठी संधी लक्षात घेऊन अनुमापीनुसार इतरही उद्योग स्थापित होऊन उद्योगाचे विकेंद्रीकरण होते. विकेंद्रीकरण म्हणजे स्वतंत्रपणे त्या प्रदेशामध्ये एकाच प्रकारचं कार्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटीच्या दृष्टिकोनातून तयार केलं. उद्योगाचे केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात प्राकृतिक आर्थिक घटकाचाही प्रभाव नसतो. मग त्या ठिकाणी कशा प्रकारचे प्राकृतिक घटक आहेत किंवा आर्थिक याचा फारसा त्याच्यावर प्रभाव पडत नाही, फक्त त्यांचं कामच त्याचं फार महत्त्वाचं असतं. आता इथं उदाहरण दिलं आहे जगभरात लोहपोलाद कारखान्याच्या आसपास, इथं उदाहरण दिलेलं आहे. जिथं जगामध्ये जेवढी लोहपोलाद उद्योग कारखाने जे आहेत त्या पोलाद उद्योगाच्या जवळपास विशिष्ट प्रकारचे जे उद्योग जे आहेत ते मोठ्या प्रमाणात स्थापन होत असतात. पक्का मालावर आधारित उद्योग खालीलप्रमाणे केले जातात. म्हणजे जसं की आता आपण एखादी वाहन सांगितलं तुम्हाला, अगदी 2 व्हीलर असेल तर त्या 2 व्हीलरसाठी लागणारं जे साहित्य जे आहे ती एकाच कारखान्यामध्ये तयार होत असं नाही. म्हणजे आता इथं सांगितलं गाड्याचे सुट्टे भाग, म्हणजे सुट्टे पार्ट, एखादा कुठलाही पार्ट असेल, इंजिन स्वतंत्र तयार होतं, त्याची रिम आहे की नाही, व्हील जी आहे त्याची रिम, त्या रिमचे जे वेगवेगळे बेरिंग्स असतील, मग त्या ठिकाणी गाडीचा साचा असेल किंवा वेगवेगळे गाडीच्या चाकाचे टायर्स असतील, टायर्स एका कारखान्यामध्ये तयार होतात. त्यानंतर त्याचे वेगवेगळे पार्ट जे आहेत, सिटी वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतं. हेडलाईट्स असतील, वेगवेगळ्या साईड लाईट्स असतील किंवा वेगवेगळे शोकाम जे आहेत ते वेगवेगळ्या कारखान्यामध्ये तयार होतं आणि परत ते सगळं एकत्रित गोळा करून ते जोडण्याचं काम म्हणजे पूर्णपणे वाहन तयार करण्याचं काम एका ठिकाणी चालतं. इथं उदाहरण दे बघा, भांडी तयार करणे, गाड्याचे सुट्टे पार्ट किंवा सुट्टे भाग निर्माण करणे, गाड्यांचे सांगाडे निर्मिती करणे. म्हणजे गाड्याचे सांगाडे जे आहेत, सांगाडे त्याला आपण चॅशी म्हणतो, चॅशी. मग तुमची अगदी मोठी, अगदी सायकलपासून ते मोठ्या अवजड वाहतूक निर्यात करणाऱ्या वाहनापर्यंत हे सांगाडे तयार करणारे कारखाने स्वतंत्र आहेत. मोटार गाड्या निर्मिती म्हणजे 4 चाकी गाड्यासुद्धा निर्मिती करणारे सुट्टे पार्ट वेगळ्या ठिकाणी केले जातात आणि ते सुट्टे पार्ट जुळवण्याचे एका ठिकाणी काम केले जातं. किंवा त्याचं वैश्विकीकरण उद्योग,
त्यानंतर रेलगाड्या निर्मिती किंवा रेल्वे इंजिन निर्मिती उद्योगांचा विकास हा तितकाच महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपण आज उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे काही आर्थिक किंवा त्याला आपण सामाजिक घटक म्हणतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी काही राजकीय घटक अभ्यासले आणि इतर घटक त्याच्या ठिकाणी सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तुम्ही स्वाध्याय तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी स्वाध्याय दिलेला, गेल्या तासाला सुद्धा तुम्हाला स्वाध्याय दिला होता उद्योगधंद्याच्या वितरणावर असमान घटक, किंवा हे उदाहरण तुम्ही स्वाध्याय हे पाठ्यपुस्तकामधून सोडवू शकता. व्हिडिओ फार मोठा होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ सलगपणे पाहिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद किंवा आभार मानतो. आणि हा जो उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे जे प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि इतर घटक इथेच संपलेले आहेत हे सांगून थांबतो.